आज आपण करणार आहोत पनीर पटियाला। पापड, पनीर, धने जिरे पावडर, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी, त्यानंतर टोमॅटो, काजू, मिरची, आलं, लसूण याचं केलेलं वाटण, पनीर किसायचं, मग कोथिंबीर, मीठ, धने पावडर टाकून ती साईडला ठेवून द्यायचं। एकीकडे पॅन गरम करायचा, त्याच्यानंतर त्यात फोडणी करून म्हणजे मिश्रण वाटणाचं आपण केलेलं आहे ते टाकायचं। मागे मी सांगितल्याप्रमाणे छानपैकी वाटणाला एक वाफ येऊन द्यायची, म्हणजे वाटणही शिजतं आणि त्याला तेलही सुटतं। किसलेलं पनीर आहे ते पापड भिजवून घ्यायचा। पापड भिजवून घेतल्यानंतर त्याला छानपैकी हे किसलेलं पनीर पसरायचं मधोमध आणि साईडहून बंद करून त्याचा रोल तयार करून घ्यायचा। रोल तयार केल्यानंतर एक 5 मिनिटं रोल तो वाळून द्यायचा आणि त्यानंतर पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यात हे पापडचे रोल आहेत ते तळून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक पीस करून साईडला ठेवून द्यायचे। तोपर्यंत इकडे वाटणाला एक छान वाफ आलेली असते, छान तेलही सुटतं आणि वाटण खूप छान शिजतं। त्यानंतर त्यात कसुरी मेथी टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी साखर टाकायची कारण आपण टोमॅटो टाकलेला आहे म्हणून, आणि त्यानंतर गरम मसाला वगैरे टाकून परत एक छानपैकी वाफ करून द्यायची। वाफ झाल्यानंतर मिश्रण छान तयार होतं आपलं वाटणाचं आणि त्यानंतर सर्विंग बाउलमध्ये हे पनीरचे जे रोल आहेत हे आपण काढून घ्यायचे आणि त्याच्यावर छानपैकी ग्रेव्ही पसरायची आणि थोड्याशा किसलेल्या पनीर आणि कोथिंबीरीने ती छान सजवायची। हे झालं चमचमीत पनीर पटियाला।